प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांसाठी अनिवार्य केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी सक्ती विरोधात आज संपूर्ण राज्यभरातून आवाज उठवण्यात आलाय। रस्त्यावर उतरलेल्या हजारो शिक्षकांनी ठिकठिकाणी मोर्चा काढला, निषेधाचे फलक हाती घेतले, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकही दिली। शिक्षण विभागाने बंदमध्ये सहभागी झाल्यास 1 दिवसाच्या वेतन कपातीचा इशारा दिलेला, मात्र या आदेशाला आंदोलक शिक्षकांनी केराची टोपली दाखवली। 53 पेक्षा कमी वय असणाऱ्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सक्ती केली आहे। यावर राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि आपली भूमिका मांडावी अशी मागणी शिक्षक संघटनांची आहे। मात्र अजूनही राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने याबद्दल कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही। तर नाशिक, कोल्हापूर, पुणे, अमरावती, अहिल्यानगर आणि मुंबई या ठिकाणची दृश्य ठिकठिकाणी या टीईटी सक्ती विरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान जीआर रद्द करण्याबाबत ठोस निर्णय घेऊन संघटनांना चर्चेसाठी न बोलावल्यास नागपूर इथल्या हिवाळी अधिवेशनात 10 डिसेंबरला धरणं आंदोलन करू असा इशाराही देण्यात आलाय। खऱ्या अर्थाने टीईटी बंधनकारक आली आणि त्यानंतरचे जे शिक्षक नेमले गेले ते टीईटी पात्रच आहेत, परंतु त्याच्यापूर्वीचे जे शिक्षक नेमले ते त्यावेळच्या पात्रतेनुसार नेमलेले आहेत आणि त्यावेळच्या पात्रतेनुसार नेमलेले असल्यामुळेच त्यांना खऱ्या अर्थाने या टीईटीच्या परीक्षेतून मोकळीक दिली पाहिजे। कारण आता या वयामध्ये अभ्यास करायचा की विद्यार्थ्यांच्याकडे आम्ही लक्ष द्यायचा असा प्रश्न निर्माण होईल। त्यामुळे खऱ्या अर्थानं आम्ही या टीईटीच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे। विद्यार्थ्यांच्या मुळाशी घाव घालण्याचा हा प्रयत्न आहे, कारण शिक्षक हा मूळ आहे। समाज घडवणं, देश घडवणं, राज्य घडवण्याचं काम शिक्षक करतो आणि त्यालाच असं अशासकीय कामातून जर अडचणीत आणलं तर तो विद्यार्थ्याला पूर्ण न्याय देऊ शकत नाही। टीईटीला आमचं समर्थन आहे, पण नवीन भरतीच्या विद्यार्थ्यांना असावं, जे नोकरीवरती आहेत ते पात्रच आहेत, पूर्वी तुम्हीच त्यांना निवडलेलं आहे आणि त्याच्यावर अन्यायकारक असं काही करू नये असं आमचं मत आहे। शिक्षक हा खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांची काळजी घेतोय आणि शिक्षकांचा विश्वास हा विद्यार्थ्यांच्यावरती आहे। त्या ज्या काही टीईटी परीक्षा वगैरे घेतलेल्या आहेत त्या पूर्णपणे बंद केल्या पाहिजेत आणि ऑनलाईनची जी कामं आहेत किंवा इतर शिक्षकांना जी कामं लावलेली आहेत त्याच्यावरती सरकारने विचार केला पाहिजे। शिक्षक हा फक्त शिकवण्यासाठीच असला पाहिजे, इतर कामे जी आहेत शिक्षकांची ती बंद झाली पाहिजे। तर आंदोलक शिक्षकांच्या कोणत्या मागण्या आहेत ते जाणून घेऊया। टीईटीच्या सक्तीविरोधात फेरविचार याचिका दाखल करावी। 2024 चे संच मान्यता धोरण रद्द करावं। तर शिक्षक सेवक योजना बंद करून नियमित भरती करावी। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तात्काळ भरती सुरू करावी। शिक्षकेतरांनाही जुनी पेन्शन लागू करावी। कमी पटाच्या शाळा बंद करू नयेत। तर शिक्षकांनाही 10, 20, 30 वर्षांनंतरची सुधारित 3 वेतन लाभाची योजना लागू करण्यात यावी। विषय पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी भेदभाव न करता मंजूर करा। कोल्हापूर जिल्ह्यातही दसरा चौकातनं जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शिक्षकांनी मोर्चा काढला, पण मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर गेटवरच पोलीस आणि शिक्षक यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ आत गेल्यावर इतर शिक्षकांना आत जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला। यावेळी शिक्षकांनी आम्हाला आत सोडा असं म्हणत विरोध केला। यावेळी चांगलीच धक्काबुक्की झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।